नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। जेई मेन ऍप्लिकेशन फॉर्म। तर मित्रांनो, जेई एक्झाम साठी रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे। तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन ची लास्ट डेट ही 22 नोव्हेंबर 2024 असणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी संपूर्ण जेई चे रजिस्ट्रेशन कसे करायचे व त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, हे डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे, कॅटेगरी वाईज आपल्याला किती फी लागणार आहे, त्यानंतर एक्झाम सिटी कशी प्रेफरन्स सेट करायचा, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट भेटत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवातीला गुगल मध्ये जेई 2025 असे टाइप करायचे आहे आणि त्यानंतर इंटर द्यायचा आहे। इंटर दिल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी jeimain.nta.nic.in अशी वेबसाईट दिसेल, त्यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली जेईची वेबसाईट ओपन झालेली आहे। या ठिकाणी सुरुवातीला इन्फॉर्मेशन मध्ये इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे, म्हणजेच इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे। आपण ते डाउनलोड करायचं आहे आणि व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच फॉर्म फिल करायचा आहे। त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, त्याच पद्धतीत आपला सिलेबस दिलेला आहे। जेई एक्झाम साठी कोणता सिलेबस असणार आहे, कसा सिलेबस असणार आहे, तो सिलेबस पण व्यवस्थित बघून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी लिंक टू द ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म फॉर जेई मेन 2025 एक्झाम सेशन 1 या लिंक वरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी वेबसाईट ओपन झालेली आहे। आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला न्यू रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, या रजिस्ट्रेशनची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण डायरेक्टली तिथे पण लॉग इन करू शकता, क्लिक करून लॉग इन करू शकता। तर आता या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म आहे, तर या ठिकाणी आपलं सेशन 1 साठी आता आपला ऍप्लिकेशन फॉर्म भरतो आहे। त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। तर कॅप्चा हा केस सेन्सिटिव्ह असतो। या ठिकाणी खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो आता आपण व्यवस्थित या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तो टाकल्यानंतर या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन होत आहे, रजिस्ट्रेशन पेज। तर या ठिकाणी आता आपल्याला 3 स्टेप मध्ये फॉर्म फिल करायचा आहे। सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म आहे आणि थर्डला आपल्याला पेमेंट करायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पण आपण इन्फॉर्मेशन बुलेटिन म्हणजे ब्राउचर डाउनलोड करू शकतो आणि आपल्याला या ठिकाणी व्ह्यू एक्झामिनेशन सिटीज मध्ये आपल्याला कुठल्या सिटीज आहे एक्झाम सेंटर, तर ते आपण या ठिकाणी बघू शकतो। तर मित्रांनो, आता या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला जे काही इन्स्ट्रक्शन्स दिले ते बघून घ्यायचे आहेत। तर यामध्ये मित्रांनो, कोर्स ऑब्लिक पेपर्स आहे, पेपर 1 बी टेक किंवा पेपर 2A मध्ये बी आर्क म्हणजे बी आर्किटेक्चर और 2B म्हणजे बी डॉट प्लॅनिंग अशा पद्धतीत आहे। तर या ठिकाणी पेपर 1 मध्ये जनरल कॅटेगरी साठी मेल असेल तर आपल्याला 1000 रुपये लागणार आहे आणि फिमेल असेल तर आपल्याला 800 रुपये लागणार आहे। त्याच पद्धतीत जनरल ईडब्ल्यूएस ओबीसी साठी मेल असेल तर 900, फिमेल असेल तर 800 रुपये लागणार आहे आणि एससी एसटी पीडब्ल्यूडी कोणी कॅन्डिडेट असेल तर त्यासाठी मेलला 500 आणि फिमेल साठी पण 500 रुपये लागणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम फी लागणार आहे मित्रांनो। त्यानंतर या ठिकाणी बाकीचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, आपल्याला फोटोची साईज किती पाहिजे, त्यानंतर सिग्नेचरची साईज किती पाहिजे, या अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेली आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, आपण बघू शकतो की फोटो अपलोड करताना 10 KB ते 300 KB च्या दरम्यान पाहिजे। त्यानंतर सिग्नेचर ही 10 KB ते 50 KB च्या दरम्यान पाहिजे। त्यानंतर आपल्याला स्कॅन कॉपी ऑफ क्लास 10 और इक्विवलेंट सर्टिफिकेट मार्कशीट शुड बी नेम ॲज क्लास 10 सर्टिफिकेट, म्हणजेच आपल्याला 10वीचा रिझल्ट लागणार आहे। अशा पद्धतीत आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहे। हे सर्व इन्स्ट्रक्शन्स वाचून घेतल्यानंतर या ठिकाणी टिक करायचं आहे आणि या ठिकाणी टिक केल्यानंतर क्लिक हिअर टू
प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, यावरती क्लिक केल्यानंतर आता आपलं वेब पेज ओपन होत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला जर रजिस्ट्रेशन करायचं आहे तर आपल्याला 10वीच्या रिझल्ट वरती ज्या पद्धतीत नाव आहे त्या पद्धतीत आपल्याला नाव वगैरे टाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे, पर्सनल डिटेल्स, प्लीज फिल द डिटेल्स ॲज पर क्लास 10 मार्कशीट. तर मित्रांनो, या ठिकाणी कॅन्डिडेट्स नेम मध्ये आपल्या 10वीच्या रिझल्ट वरती ज्या पद्धतीत नाव आहे त्या पद्धतीत नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी फादर नेम टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मदर्स नेम टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅन्डिडेट डेट ऑफ बर्थ, या ठिकाणी डेट टाकायची आहे, या ठिकाणी मंथ टाकायचं आहे आणि या ठिकाणी इयर टाकायचं आहे. तर इयर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. त्यानंतर या ठिकाणी कन्फर्म पर्सनल डिटेल्स, या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या 10वीच्या रिझल्ट प्रमाणे नाव टाकायचंय, वडिलांचं नाव टाकून घ्यायचंय, त्यानंतर मदर्स नेम टाकायचंय, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, जेंडर सिलेक्ट करायचंय. त्यानंतर आपल्याला प्रेझेंट ऍड्रेस टाकायचा आहे आपला. तर या ठिकाणी आपला ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे, कंट्री सिलेक्ट करायची आहे, त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि आपला पिन कोड टाकायचा आहे. त्यानंतर आपला जो ईमेल आयडी चालू आहे मित्रांनो, तो ईमेल आयडी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि तो या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर आपला जो चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे, कारण त्यावरती आपल्याला जे काही अपडेट आहे, टेक्स्ट मेसेज आहे ते आपल्याला येणार आहे. मोबाईल नंबर टाकल्या ठिकाणी तुमचा जर परमनंट आणि करंट ऍड्रेस सेम असेल तर सेम ॲज अ प्रेझेंट ऍड्रेस वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड टाकायचा. तर मित्रांनो, पासवर्ड टाकताना पासवर्ड हा कमीत कमी 8 to 13 कॅरेक्टर्सचा पाहिजे. त्यामध्ये एक अपर केस पाहिजे, एक लोअर केस पाहिजे, स्पेशल सिम्बॉल पाहिजे, स्पेशल कॅरेक्टर्स पाहिजे आणि न्यूमेरिक पाहिजे. म्हणजे समजा pass@123, तर त्यामध्ये 5चा P कॅपिटल पाहिजे, बाकी स्मॉल पाहिजे, त्याचं स्पेशल सिम्बॉल पाहिजे, @ वगैरे आणि न्यूमेरिक पाहिजे 1 2 3 4 5. अशा पद्धतीने त्या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे, तो कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सिक्युरिटी क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर यापैकी व्हॉट इज युअर फेवरेट बुक, स्पोर्ट्स, व्हॉट इज युअर प्लेस ऑफ बर्थ, यापैकी कुठला पण एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचं या ठिकाणी आन्सर द्यायचा आहे. आन्सर दिल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो कॅप्चा टाकायचा आहे. तर कॅप्चा टाकताना पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला की तो केस सेन्सिटिव्ह आहे. तो टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी प्लीज रिव्ह्यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली. इफ यू वुड लाईक टू चेंज एनी इन्फॉर्मेशन इन यू मे टू डू बी प्रेझेंट एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म. तर मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे ती एकदा व्यवस्थित बघून घ्यायची आहे. तर यामध्ये समजा माय नेम बघून घ्यायचं आहे, फादर्स नेम, मदर नेम, आणि ते जर बरोबर असेल तर या ठिकाणी टिक करायचं आहे. डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जेंडर, ऍड्रेस चेक करायचा आहे, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, ह्या सर्व गोष्टी बघून घ्यायच्या आहे. आपण ज्या रजिस्ट्रेशनला टाकलेल्या आहे त्या सर्व बरोबर आहे की नाही. समजा जर त्या चुकलेल्या असतील तर या ठिकाणी एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म वरती क्लिक करून आपण ते चेंजेस करून घ्यायचे आहे. आणि समजा ते सर्व बरोबर असेल तर या ठिकाणी आय ॲग्री वरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट अँड सेंड OTP ऑप्शन वरती क्लिक करायचं. या ठिकाणी यस वरती क्लिक करायचे. डू यू विश टू सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म अँड गेट OTP. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपला जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आहे त्यावरती आपल्याला 6 डिजिटचा एक OTP आलेला आहे. तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, OTP टाकल्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला हा ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी जनरेट झालेला आहे, तो आपण आपल्याकडे नोट डाऊन करून ठेवायचा आहे आणि मोबाईल मध्ये कॉपी पण करून ठेवायचा आहे. त्यानंतर तसेच त्याचा आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, ऍप्लिकेशन नंबर, त्याचा आपल्याला टेक्स्ट मेसेज पण आलेला आहे. तर या ठिकाणी तो मी माझ्याकडे कॉपी करून ठेवतो आणि नोट डाऊन करून ठेवतो. त्यानंतर या ठिकाणी आता फर्स्ट प्रोसेस झालेली आहे रजिस्ट्रेशन फॉर्मची. आता ऍप्लिकेशन फॉर्म साठी कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी आपलं कॉन्टॅक्ट डिटेल्स कम्प्लिटेड झालेलं आहे. त्यानंतर आता पर्सनल डिटेल्स आपल्या बाकी आहे. तर आता या ठिकाणी आता आपण माहिती फिल करूया.
तर या ठिकाणी पर्सनल डिटेल्स मध्ये नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आपली इंडियन, त्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचंय महाराष्ट्र, त्यानंतर कॅटेगरी. तर मित्रांनो या ठिकाणी तुमची जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एनसीएल म्हणजे सेंट्रल लिस्ट, त्यानंतर एसटी, एससी, जनरल अशा कॅटेगरी आहेत. तर यामध्ये आपल्याला जर जनरल असाल तर जनरल घ्यायचं आणि एससी एसटी आहे. तुम्ही जर एनटीबी, एनटीसी, एनटीडी मध्ये असाल तर या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि ईडब्ल्यूएस असेल तर जनरल ईडब्ल्यूएस सिलेक्ट करायचं. या ठिकाणी मी जनरल सिलेक्ट केलं. या ठिकाणी कन्फर्म कॅटेगरी कन्फर्म करून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर हँडिकॅप असाल, तुमच्याकडे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असेल तर यस सिलेक्ट करायचंय, नसेल तर नो वरती क्लिक करायचंय. त्यानंतर आर यू डायबेटिक म्हणजे क्या आपको मधुमेह है, म्हणजे आपल्याला डायबिटीज असेल तर यस म्हणायचं, नसेल तर नो. त्यानंतर प्लेस ऑफ रेसिडन्स निवासी जागा म्हणजे तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल सिलेक्ट करायचंय, शहरी भागात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करायचंय. त्यानंतर आपलं अॅन्युअल फॅमिली इन्कम म्हणजेच आपलं वार्षिक उत्पन्न या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. तुमचं जर 1 लाखापेक्षा कमी असेल तर अप टू 1 लाख, तुमचं जर 1 लाख ते 2 लाखच्या दरम्यान असेल तर ₹1 लाख 1 to 2 लाख, त्यानंतर 2 लाख 1 to 3 लाख अशा पद्धती स्लॉट दिलेले आहेत. या ठिकाणी आपलं माझं उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी आहे म्हणून मी अप टू 1 लाख घेतलेलं आहे. त्यानंतर मोड ऑफ प्रिपरेशन म्हणजे आपण एक्झामची तयारी कशी करणार आहात, यामध्ये सेल्फ स्टडी आहे, ट्युशन आहे, ऑनलाईन कोचिंग आहे, त्याच्यानंतर करस्पॉन्डन्स कोर्स आहे, ऑदर्स आहेत. या ठिकाणी मी सेल्फ स्टडी करतो आहे. त्यानंतर योग्यता परीक्षण स्कूली शिक्षा का माध्यम मतलब यहाँ पे मीडियम ऑफ स्कूलिंग इन क्वालिफाइंग एक्झामिनेशन, तर या ठिकाणी इंग्लिश मध्ये आहे आपली एक्झाम. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आर यू शुअर वॉन्ट टू सबमिट दिस सेक्शन, येस या बटनावरती क्लिक केलं आहे. त्यानंतर चूज ऑफ आयडेंटिटी डिटेल्स मध्ये, तर या ठिकाणी आपल्याकडे आधार कार्ड, पासपोर्ट किंवा पॅन कार्ड यापैकी जे डॉक्युमेंट्स आहेत ते घ्यायचे आहेत. आपण नॉर्मली आधार कार्ड आपल्याकडे सर्वांकडे असतं म्हणून मी आधार कार्ड या ठिकाणी, आपला ऍप्लिकेशन नंबर आणि आपलं नाव या ठिकाणी ऑटोमॅटिकली आलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा, मैं मेरे बच्चे ऑब्लिक वार्ड की आधार संख्या को साधना करने के लिए स्वेच्छा से सहमत हुआ और मुझे पता है कि इसका उपयोग जेईई मुख्य के एग्जाम के लिए उसकी पहचान प्रस्तावित करने के लिए UIDAI के आधार रिकॉर्ड में उपलब्ध उसके व्यक्तिगत पहचान विवरण का मिलान करने के लिए किया जाएगा. मतलब म्हणजेच या ठिकाणी आपण जो आधार नंबर देणार आहे त्याचा आपल्याला एक्झाम साठी त्याचा यूज होणार आहे. तर या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून द्यायचा आहे. तो पुन्हा एकदा कन्फर्म करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर आपलं आधार कार्ड प्रमाणे नाव टाकून घ्यायचंय, ते कन्फर्म करायचंय आणि त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचंय. कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर आता आपला फॉर्म सेव्ह होत आहे. तर मित्रांनो त्यानंतर आता आपल्याला अप्लाय कोणत्या पेपर साठी करायचं आहे, म्हणजे पेपर 1 बी टेक साठी की पेपर 2 बी आर्ट साठी की पेपर 2 बी प्लॅनिंग साठी. तर या ठिकाणी समजा मला फक्त बी टेक साठी करायचं आहे तर मी त्यावरती क्लिक केलं आहे. त्यानंतर या ठिकाणी परीक्षा के सत्र के लिए आवेदन सेशन 1 आलेला आहे, मीडियम इंग्लिश. त्यानंतर आता आपल्याला एक्झाम सिटी फर्स्ट चॉईस, तर या ठिकाणी आपल्याला समजा कोणत्या या ठिकाणी आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे सुरुवातीला. या ठिकाणी मी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केला आहे. त्यामध्ये आपल्याला फर्स्ट सिटी, तर मला या ठिकाणी नाशिक. ठीक आहे. या ठिकाणी पुन्हा आपल्याला सेकंड चॉईस साठी स्टेट सिलेक्ट करायचं आहे, तर पुन्हा एकदा महाराष्ट्र. या ठिकाणी समजा मला पुणे. ठीक आहे. या ठिकाणी पुन्हा थर्ड सिटी स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र. या ठिकाणी मला सिटी मुंबई, नवी मुंबई. यानंतर 4 मित्रांनो 4 आपल्याला सिटी प्रेफरन्स सेट करायचे आहे. तर या ठिकाणी चौथ्यांदी पण महाराष्ट्र, या ठिकाणी समजा मला अहमदनगर पाहिजे. ठीक आहे, अहमदनगर. अशा पद्धतीने 4 सिटी आपण प्रेफरन्स केलेल्या आहे, नाशिक, पुणे, मुंबई, अहमदनगर. त्यानंतर गार्डियन
ऑक्युपेशन म्हणजे वडिलांचं ऑक्युपेशन, या ठिकाणी मी ऍग्रिकल्चर टाकतो. समजा सर्व्हिस करत असेल तर सर्व्हिस, बिझनेस, इंजिनिअरिंग, प्रायव्हेट सर्व्हिस, टीचिंग वगैरे असे ऑप्शन आहेत. या ठिकाणी मी ऍग्रिकल्चर सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर फादर गार्डियन क्वालिफिकेशन, तर या ठिकाणी मॅट्रिक्युलेट असेल, मॅट्रिक्युलेट, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, डॉक्टर्स, ऑदर्स अशा पद्धतीने आहे. तर या ठिकाणी एज्युकेशन टाकायचं मी ग्रॅज्युएट. त्यानंतर आईचं ऑक्युपेशन, तर या ठिकाणी आपण सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणू शकतो. ठीक आहे, तर किंवा सर्व्हिसला असेल तर सर्व्हिस सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आईचं क्वालिफिकेशन मॅट्रिक्युलेट मी सिलेक्ट केलंय. त्यानंतर या ठिकाणी पण आपल्याला कॅप्चा टाकून घ्यायचा व्यवस्थित आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक झाल्यानंतर आता मित्रांनो आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचे आहे. तर या ठिकाणी 10वी आपण पास झालेलो आहोत. पासिंग इयर टाकायचं या ठिकाणी. क्वालिफाईंग एक्झाम 10th वाली किंवा प्लेस ऑफ स्कूल टाकायचं आपलं. ग्रामीण असेल तर ग्रामीण, शहरी असेल तर अर्बन, रुरल आणि अर्बन असे 2 ऑप्शन आहेत. या ठिकाणी मी अर्बन सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर तुम्ही जी 10वीची स्कूल आहे ती गव्हर्नमेंट असेल गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ॲडेड, प्रायव्हेट अशा पद्धती आहेत. या ठिकाणी मी गव्हर्नमेंट स्कूल सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर या ठिकाणी स्टेट महाराष्ट्र. त्यानंतर जिल्हा, आपण 10वीला कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण परीक्षा दिलेली आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यात आपलं बोर्ड, समजा तुमचं स्टेट बोर्ड असेल स्टेट बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई जे बोर्ड आहे ते सिलेक्ट करायचं. माझं महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन. रिझल्ट मोड पर्सेंटेज मध्ये. त्यानंतर आपला रोल नंबर टाकून घ्यायचा आहे. 10वीचा जो सीट नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या 10वीच्या शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. पिनकोड टाकायचं आपलं. त्यानंतर आता आपल्याला 12वीच्या डिटेल्स, समजा आपण 12वी आत्ता ऍपिअरिंग आहोत तर ऍपिअरिंग पास झालेले असाल तुम्ही मागच्या वर्षी तर पास म्हणायचं आहे. त्यानंतर क्वालिफाईंग एक्झाम सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी HSC, द फायनल एक्झामिनेशन ऑफ द 10+2 सिस्टम कंडक्टेड ऑफ एनी रिकॉग्नाइज्ड सेंटर स्टेट बोर्ड सिलेक्ट केला आहे. त्यानंतर प्लेस ऑफ स्कूल, ग्रामीण असेल तर रुरल, शहरी असेल तर अर्बन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा स्टेट सिलेक्ट करायचं आहे. ज्या पद्धतीत आपण 10वीचं सिलेक्ट केलं त्याच पद्धतीत करायचं आहे इथे. त्यानंतर या ठिकाणी 12वीचं आपल्या कॉलेजचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा आपले बोर्ड सिलेक्ट करायचे. सीबीएसई, आयसीएसई, महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे आपलं बोर्ड आहे ते सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर कॉलेजचं नाव सिलेक्ट करायचं आहे. तुमच्या कॉलेजचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याचा पिनकोड टाकायचा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर आर यू वॉन्ट टू सबमिट द सेक्शन, येस वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आता क्वालिफिकेशन डिटेल्स झालेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला ऍडिशनल डिटेल्स मध्ये माहिती फिल करायची आहे. तर मित्रांनो या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल्स मध्ये आपल्याला 10वीचे मार्क्स पण टाकायचे होते. त्यामध्ये आपल्याला टोटल किती मार्क्स होते, त्यापैकी किती मार्क्स पडले, त्यानुसार पर्सेंटेज ऑटोमॅटिक काउंट झालेले आहे. त्यानंतर ऍडिशनल डिटेल्स मध्ये तुम्ही जर जुडवा असाल म्हणजे जुळे असाल तर या ठिकाणी यस म्हणायचं, नसेल तर नो वरती क्लिक करायचं. त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ या ठिकाणी इंडिया कंट्री सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे.
तर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, आपला जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन सेव्ह झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कंट्री सिलेक्ट करायची आहे. कंट्री कोड सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपला कोड ऑटोमॅटिकली येऊन जाईल 91. आणि त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला पॅरेंटचा मोबाईल नंबर आणि मेल आयडी टाकून घ्यायचा आहे. पॅरेंटचा मेल आयडी टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. आणि गेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तुमच्या मोबाईल वरती आणि ईमेल आयडीला एक ओटीपी आलेला आहे. तो ओटीपी आता या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला वरती मोबाईलचा ओटीपी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला मेलचा ओटीपी टाकायचा आहे. तर मित्रांनो मेलला जो ओटीपी आलाय तो व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो टाकायचा आहे. तर मित्रांनो मी चेक करतोय ओटीपी आलाय की नाही. तर मित्रांनो ओटीपी आलेला आहे. तर या ठिकाणी आता मी ओटीपी टाकतो. मित्रांनो ईमेलचा पण ओटीपी या ठिकाणी टाकलाय. त्यानंतर व्हेरीफाय अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपले शेवटची स्टेप आहे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तर या ठिकाणी आता आपल्याला सुरुवातीला फोटो अपलोड करायचा आहे. तर फोटो अपलोड करताना जेपीजी किंवा जेपीईजी फॉर्मॅट मध्ये अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी चूज फाईल या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी आपण आपले डॉक्युमेंट्स ठेवलेले आहे तो पाथ सिलेक्ट करायचा आहे. आणि त्या ठिकाणी आता आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. या ठिकाणी फोटो सिलेक्ट केल्यानंतर अपलोड बटनावरती क्लिक करायचं. त्याच पद्धतीत मित्रांनो आपल्याला सिग्नेचर पण अपलोड करायची. सिग्नेचर अपलोड करताना 10 to 15 KB मध्ये पाहिजे. त्यानंतर आपल्याला 10वीचा रिझल्ट अपलोड करायचा आहे. तर रिझल्ट अपलोड करताना PDF फॉर्मॅट मध्ये 10 KB ते 300 KBच्या दरम्यान पाहिजे. तर मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला फोटो अपलोड करताना फोटोची साईज 10 KB ते 300 KBच्या दरम्यान पाहिजे. त्यामध्ये फोटो अपलोड करताना फोटो नेम हे फोटो या नावानेच पाहिजे. मित्रांनो लक्षात घ्या हे फार महत्वाचं आहे. आपलं फोटो नेम हे फोटो या नावाने पाहिजे आणि ती जेपीजी किंवा जेपीजी फॉर्मॅट मध्ये ती फाईल पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी चूज फाईल वरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी ती फाईल आपण कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी सेव्ह केली आहे त्या पाथला जाऊन ती फाईल सिलेक्ट करायची आहे. आणि ती सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी अपलोड ओरिजिनल वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ऍक्शन मध्ये अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आता आपली फाईल आपला फोटो अपलोड झालेला आहे. जो फोटो अपलोड झालेला आहे तो आपण या ठिकाणी व्ह्यूच्या ऑप्शन मध्ये जाऊन तो आपण बघू पण शकतो. या ठिकाणी इमेज फाईल अपलोडेड सक्सेसफुल असा मेसेज आला आहे. आणि या ठिकाणी क्लिक हिअर टू व्ह्यू अपलोड डॉक्युमेंट्स व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर आपण जो फोटो अपलोड केला आहे तो आपण या ठिकाणी बघू पण शकतो. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण फोटो बघून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची. तर मित्रांनो सिग्नेचर पण जेपीजी किंवा जेपीजी फॉर्मॅट मध्ये 10 KB ते 50 KBच्या दरम्यान पाहिजे. आणि त्या सिग्नेचरचा जो नेम आहे ते सिग्नेचर नावाने पाहिजे.
त्यानंतर आपल्याला 10वीचा रिझल्ट अपलोड करायचा आहे. तर 10वीचा रिझल्ट अपलोड करताना मित्रांनो पीडीएफ फॉर्मॅट मध्ये 10 KB ते 300 KBच्या दरम्यान अपलोड करायचा आहे. आणि त्याचं जे नाव आहे 10वीच्या रिझल्टचं फाईलचं नाव क्लास X सर्टिफिकेट या नावाने आपल्याला कॅपिटल मध्ये ती फाईल बनवायची आहे. त्या नाव द्यायचंय त्या फाईलला आणि ती या ठिकाणी अपलोड करायची आहे. ती अपलोड केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता आपण कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. D1W600. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता आपण जी इन्फॉर्मेशन फिल केलेली आहे त्याची माहिती या ठिकाणी माहिती आलेली आहे. वन सबमिटेड नो चेंज विल बी अलाउ. मित्रांनो या ठिकाणी माय नेम, फादर नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कॅटेगरी, डिसॅबिलिटी, क्वेश्चन पेपर, मीडियम हे सर्व बघून घ्यायचं आहे. एक्झामिनेशन सिटी एकदा सबमिट केल्यानंतर त्यामध्ये आपण चेंज करू शकत नाही फायनल सबमिट झाल्यानंतर. तर मित्रांनो अशा पद्धतीने संपूर्ण फॉर्म हा बघून घ्यायचा. आपण जो फॉर्म भरलेला आहे तो बरोबर आहे की नाही, सर्व माहिती बरोबर आहे की नाही. आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी जी माहिती आहे ती बरोबर आहे की नाही त्याला टिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण आपले सर्व संपूर्ण फॉर्म बरोबर फिल केलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी मी सर्व ऑप्शनला टिक केला आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आय अग्री वरती क्लिक करायचं आहे आणि फायनल सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण फी पेमेंटच्या ऑप्शन वरती जाऊन आपण आपल्या फॉर्मचं पेमेंट करू शकतो. तर मित्रांनो या ठिकाणी आपला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर OTP आल्यानंतर आपण सुरुवातीला पेमेंट करण्याच्या अगोदर आपला मेल आयडी व्हेरीफाय करायचा राहिलेला आहे. तर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर आपल्या मेल आयडी वरती OTP येईल. तो मेल आयडीचा OTP टाकून आपला ईमेल आयडी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ईमेल आयडी व्हेरीफाय झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर मित्रांनो यामध्ये तुम्ही जर जनरल कॅटेगरी मध्ये असाल तर आणि मेल असाल तर तुम्हाला 1000 रुपये पेमेंट आहे. तुम्ही जर फिमेल असाल तर 800 रुपये पेमेंट आहे. मी ते पेमेंटची जे इन्स्ट्रक्शन्स आहे ते मी तुम्हाला सुरुवातीलाच या ठिकाणी सांगितलेले होते. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो आपल्याला जर फॉर्म भरताना काही क्वेरी आली तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. तसेच मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला आपण लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता. तसेच आपल्या मित्रांना पण आपण हा व्हिडिओ शेअर करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा व्हिडिओ आहे. ओके, थँक्यू.